नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. जीवावर बेतण्याची व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची शंका आंदोलकाच्या मनात का आली? अवैध व्यवसाय बंद करा. आंदोलनाचा आजचा 8वा दिवस. कराड शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद व्हावेत याकरिता गेली 8 दिवस झाले विश्व इंडियन पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब लांडगे हे कराडच्या प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत असून गेली 8 दिवस झाले त्यांचे हे आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढत चाललेली दिसत असून प्रशासनाने याबाबत नेमके काय केले याविषयी चर्चा करण्याकरिता भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी कराडच्या डीवायएसपी साहेबांना भेटण्याचे ठरविले. सोबत आंदोलक बापूसाहेब लांडगे यांनाही घेतले आणि हातात एक पिशवी घेत थेट डीवायएसपी कार्यालय गाठले. पाहूया डीवायएसपी साहेबांच्या केबिनच्या बाहेर नेमके काय घडले. आपण पाहिलेत की डीवायएसपी साहेबांना भेटायला गेल्यानंतर आनंदराव लादे यांच्या हातात असलेली पिशवी डीवायएसपी साहेबांच्या केबिनच्या बाहेर तेथील उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आता जाणून घेऊयात या पिशवीमध्ये नेमके काय होते की त्यांना पिशवी हिसकावून घेण्याची वेळ आली. पोलीस प्रशासन म्हणतंय अवैध व्यावसायिकांवर आम्ही धाडी टाकून कारवाया करत आहोत आणि आज देखील कारवाया सुरूच आहेत. नक्कीच आपण अवैध व्यावसायिकांवर कारवाया करत आहात ही बाब कौतुकास्पद आहे. मग आनंदराव लादे यांनी आणलेल्या पिशवीमध्ये ताडीच्या पिशव्या आल्या कुठून आणि त्यांनी आणल्या कुठून? आणि जर पोलीस प्रशासन कारवाया करत असेल तर मग पुन्हा अवैध व्यवसाय सुरू कसे काय होतात? अशा वेळी ताडी मिळाली कुठून? आहे की नाही सर्व अचंबित करण्यासारखे. आता डीवायएसपी साहेबांसोबत झालेल्या चर्चेमध्ये नेमके काय झाले? चर्चेमध्ये डीवायएसपी साहेबांसोबत आणखी कोण होते तर डीवायएसपी साहेबांसोबत कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार साहेब देखील उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेनुसार डीवायएसपी साहेब म्हणाले की आम्ही अवैध व्यावसायिकांवर कारवाया करत आहोत आणि इथून पुढेही आमच्या कारवाया सुरूच राहणार आणि पुढील काही दिवसांमध्ये कराड शहरासह तालुक्यामधील सर्व अवैध व्यवसाय आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करू अशा आशयाची चर्चा झाल्याची माहिती भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी डीवायएसपी साहेबांची भेट घेतल्यानंतर माय मराठी टीव्हीशी बोलताना दिली. कराड शहरामध्ये प्रशासकीय इमारतीच्या बाहेर गेले 7 दिवस बापूसाहेब लांडगे हे आंदोलन करीत आहेत. परंतु आज मी स्वतः बापू लांडगे यांना भेट दिली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी झालेला जो प्रकार आहे की अगदी फटावरती मिसळून सुद्धा व्यवस्थित नाही फुटलेलं एखादं पोरगं तर जा रे कोयता अंजायला मारून टाकू त्याला कलास पूर्वी तर भाषा तर वापरत असेल तर बीडच्या वाल्मिकी कराडसारखी जी भाषा व्हायला लागल्या कराडमध्ये असं मला वाटतं. आज मी स्वतः डीवायएसपी साहेब यांच्या दालनामध्ये जाऊन चर्चा केली असता त्यांना मला एक जाणीव करून द्यायची होती की आज गेले 7 दिवस बापू लांडगे आंदोलनाला बसलेला असतात तरीसुद्धा पूर्णपणे कुणालाही न घाबरता जे छोटे मोठे ताडीचे सर्व कराड तालुक्यात जे धंदे आहेत त्यामध्ये मटका असेल जुगार असेल अन्य जे अवैध व्यवसाय असतील त्या संदर्भात भीमशक्ती सामाजिक संघटनेनं 2017 साली एकच निवेदन दिलं होतं. त्या पद्धतीनं पूर्णपणे कराड शहरात एक चांगली मोठी कारवाई झाली होती. हे त्यांना मला सर्व गोष्टी उलगाड्या करायच्या होत्या. मी त्यांना आज 7 दिवस पलटून होऊन गेलं असतानासुद्धा आज दिनदाडे ताडीचे विक्री आहे त्या अनुषंगाने मी ताडीचे 2 फुगे घेऊन साहेबांच्या समोर त्यांना दाखवण्यासाठी गेलो असता त्यांची अशी चर्चा झाली. माननीय खरोखरच डीवायएसपी साहेबांनी सुद्धा कराड शहरामध्ये मोठमोठ्या कारवाया ड्रग्स संदर्भात केलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः आभार मानतो. तहसीलदार साहेबांचा सुद्धा मी आभार मानतो. सदरच्या ह्या कारवाया आपल्या हातूनच होणं अपेक्षित असते त्या अनुषंगाने आपण कारवाई केलेल्या आहेत त्याबद्दल अगदी दुमत नाही. तर सर्रास मागासवर्गीय वस्तीमध्ये महापुरुषांच्या अवतीभोवती अगदी गल्लीबोळामध्ये जे अवैध व्यवसाय सुरू आहेत
त्यावरती सुद्धा तुमचा कानाडोळा का? तर ज्या ठिकाणी उगम होतोय त्या ठिकाणीच पूर्णपणे हा तरुण वर्ग आमचा उद्ध्वस्त होतोय आणि आमच्या महिलासुद्धा विधवा होतात. कारण व्यसनाधीन झालेला तरुण तो गांजा पिऊन असेल, केमिकल ताडी पिऊन असेल, अन्य जुगार मटक्यामध्ये अडकलेला असेल. त्यामुळे पूर्णपणे मागासवर्गीय वस्तीमधला जो तरुण आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त होत निघालेला आहे. अगदी दिवसाधाडे व्यसनाधीन होऊन अगदी नको ते गोष्टी करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी पोलीस प्रशासन हे एक आमचा बाप आहे आणि पोलीस प्रशासनानं खरोखर तर एक चांगली कामगिरी केली तर कदाचित हा समाज, ह्या वस्त्या या सुधारण्याच्या खूप मार्गावरती आहेत. पण का कोणास ठाऊक DYSP साहेबांना याचा गंध नाही का काय मला वाटत नाही. कारण बापू लांडगे गेले 7 दिवस त्या ठिकाणी बसले असताना सुद्धा त्या ठिकाणी कुणीही पोलीस प्रशासनाने तिकडं जाऊन त्याची विचारपूस केली नाही. आज कराड उत्पन्न शुल्कच्या अधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेतली. त्यांना सुद्धा आवर्जून सांगितलं की साहेब, तुमच्या अखत्यारीमध्ये असणारे जे ताडीचे व्यवसाय आहेत यावरती आपण काय काम करत आहात, काय कार्य करत आहात. कारण त्यांचे वरिष्ठ अधीक्षक, सातारचे अधीक्षक जे साहेब अवळे साहेब आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क करून ते सुद्धा साहेब या ठिकाणी पोलीस फौजपडा लावून पाठवून काम करण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु इथल्या उत्पन्न शुल्कच्या अधिकाऱ्याला कर्मचारीच नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्याकडून कारवाई होत नाही अशी दिसत आहे. परंतु कागदावरच्या ज्या कारवाई आहेत त्या थातून मुतूर ज्या एखाद्या ताडी विकणाऱ्याला, दारू विकणाऱ्याला 2-3 कटरा बोलवून त्यांच्यावरती गुन्हे नोंद दाखवून आमच्या तोंडावरून जे पुचिरा फिरवायचं चाललं आहे ते उत्पन्न शुल्कचे अधिकारी त्यांनी सुद्धा ते थांबवावा. आज पूर्णपणे सातारा जिल्ह्यामध्ये आमचे बांधव संजय गाडे असतील, भिसे असतील, अन्य आंबेडकरवादीमधले संविधानप्रेमी असतील, त्यांनी आजसुद्धा SP साहेबांना निवेदन देऊन पूर्णपणे सातारमध्ये जे अवैध व्यवसाय चालू आहेत त्या संदर्भात SP साहेबांना जाब विचारलेला आहे. आणि घनश्याम सोनवणे म्हणून एक जो पोलीस API आहे तिने आमच्या बांधवाला उलटं बोलल्यामुळे सुद्धा आंबेडकरवादी काय असतो, समतावादी काय असतो, संविधानप्रेमी काय असतो ते दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या पद्धतीनंच मला कराड शहरामध्ये सर्व आंबेडकरवादी प्रेमी, संविधानप्रेमी आणि खरोखरच जे बाबासाहेबांच्या वरती नव्हे तर समाजावरती प्रेम करणारे माझे बांधव आहेत त्यांना एक विनंती आहे की आपण सर्व काही मतभेद विसरून बाजूला ठेवूया आणि त्यातून आज बापू लांडगेसारखा एक धडाडीचा कार्यकर्ता तर इथं आंदोलनावर बसला असेल तर त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आपण त्याला ताकद देऊया. मी आज DYSP साहेबांशी चर्चा केली असता मला DYSP साहेबांनी त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसीलदार साहेब यांनी सुद्धा मला शब्द दिला आहे की कराड शहरामधला मटका, ताडी किंवा अन्य अवैध व्यवसाय असतील ते आम्ही पुरेपूर कायमस्वरूपी बंद करू. आणि यामध्ये तर कायमस्वरूपी तर बंद केल्यास तर स्वतः भीमशक्ती सामाजिक संघटना यामध्ये उतरून अधिकारी जो काम करत नाही तो का करत नाही, का त्याला हप्ते दिले जातात त्यामुळे तो तिथपर्यंत जात नाही, याचा सर्व आम्ही खुलासा करून या जनतेसमोर आम्ही मांडणार आहोत. आज आंदोलनाचा 8वा दिवस. माय मराठी टीव्हीची टीम बापूसाहेब लांडगे यांच्या सुरू असलेल्या आंदोलनस्थळी वार्तांकनासाठी गेली. त्यावेळी त्यांनी चक्क माय मराठी टीव्हीला दिलेली एक धक्कादायक माहिती दिली. पाहूयात नेमके काय म्हणाले ते. जय शिवराय, जय भीम. मी बापूसाहेब लांडगे, विश्व इंडियन पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष. मी आंदोलनाला बसून माझा 8वा दिवस आंदोलनाचा चालू आहे. तरी मला अशी कुणकुण लागलेली आहे किंवा मी जो अर्ज केलेला आहे हे जो अर्ज आहे 5/2/25 रोजी SP साहेब सातारा जिल्हाधिकारी यांना अर्ज पाठवलेला आहे की मी वारंवार हे अवैध धंद्याविषयी आंदोलन करतो म्हणून मला हे पोलीस प्रशासन कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करू शकतील किंवा मला त्यांच्या वतीने कोणतर गुंड पाठवून मला मारण्याचा प्रयत्न देखील करू शकतील आणि माझ्यावर कोणत्या ना कोणत्या आरोप करून मला गुन्ह्यात अडकून माझ्यावर केस देखील दाखल करू शकतील अशी मला भीती निर्माण झालेली आहे. माझ्या कानावर आत्ताच 1 तासाभरापूर्वी अशी बातमी आलेली आहे की तुम्ही जास्त करून तुमचा आंदोलनाचा
अवैध धंदेवाल्यांना त्रास व्हायला लागलाय, पोलीस प्रशासनाला त्रास व्हायला लागलाय. रोज राग मनात धरून आंदोलनकर्ते काय ऐकत नाहीत, आंदोलनकर्ते त्यांचे आंदोलन संपवत नाहीत, आंदोलन स्थगित करत नाहीत. म्हणून हे राग त्यांच्या मनात आलेला असेल अशी मला शंका निर्माण झालेली आहे. म्हणून मला या माय मराठी आणि पृथ्वी न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की माझा पोलीस प्रोटेक्शन द्या, मला सुरक्षा पुरवा आणि माझ्या आसपास इथं मला विचारल्याशिवाय कोणी येऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि मी घरी जाताना देखील मला आंदोलनस्थळी येताना, आंदोलन सोडून घरी जाताना देखील मला सुरक्षा द्यावी ही माझी प्रमुख मागणी आहे. आणि मी आता कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. माझा जीव धोक्यात आलेला आहे. आणि आता कानावर आलेल्या बातमीनुसार कोण असं म्हणतंय, कोण तसं म्हणतंय, ह्याहीपेक्षा पोलीस प्रशासनाने स्वतः मी जी काय म्हणतो ह्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी आणि मला पोलीस प्रोटेक्शन संरक्षण द्यावं. का तर इथून पुढे ही जर आंदोलन नाही थांबलं तरी पोलीस प्रशासन किंवा ही अवैध धंदे करणारे, बेकायदा अवैध धंदेकरी, गुंडगिरी करणारे माझ्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने हमला देखील करू शकतील आणि मला कोणत्या ना कोणत्या कारणास्तव अडकवण्याचा देखील प्रयत्न करू शकतील अशी माझ्या मनात शंका आहे. तरी याच्यावर मायबाप सगळ्या जनतेने पण विश्वास ठेवावा, पोलीस प्रशासनाने माझ्यावर लक्ष द्यावं. आणि माझी प्रिंट मीडिया आहे, यूट्यूब चॅनल धारक माय मराठी, पृथ्वी न्यूज, SK क्राईम न्यूज, परत आम्हाला सपोर्ट करणारे सगळे पत्रकार बांधव यांनी मला सहकार्य करावे ही माझी तळमळीची पत्रकार बांधवांना विनंती आहे. की आता जी युद्ध चाललं आहे ती अंतिम युद्ध आहे. त्याच्यामुळं सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला सहकार्य करावे, मला मदत करावी ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे.